नमस्कार श्रोते हो. मी अर्चना रवींद्र शिर्के माऊली कथाकथनमध्ये तुमचे पुन्हा एकदा स्वागत करते. आपण ऐकत आहोत पैलवान, लेखिका माया साठे. पैलवान गणानं गुरुवाच्या मंदावर चांगलाच अत्याचार केला. त्यात ती बेशुद्ध पडली. सिव्हिल हॉस्पिटलमध्ये तिला भरती केली. तिच्या त्या भयानक बातमीनं दादा गुरव हार्ट फेलनं मेला. साऱ्या बातम्या तिखट मीठ लावून त्या पंचक्रोशीत झाल्या. पैलवान गणा काही त्या गावामधला पैलवान नव्हता. त्याचं गाव तिकडे लांबच होतं. पण त्याला गोविंदराव पाटलानं पैलवान जिजाला प्रतिस्पर्धी म्हणून पाळलाय याची चर्चा झाली. मग गावागावातनं गोविंदराव पाटलाला लोक भेटायला लागले, सांगायला लागले, तुमच्या वाड्यात त्या पैलवान गणाला ठेवू नका, त्याला तुमच्या वस्तीवर ठेवू नका. तुमच्या वाड्यात लग्नाची पोर सजनी आहे, तिच्यावर तो नजर ठेवील, तिच्यावर पण तो बळजोरी करेल. गोविंदराव पाटील त्या घटनेने आणि लोकांच्या त्या चर्चेने पार येरवटून गेला होता. त्या प्रकरणात सजनीलाही गुंतवलं गेलं तेव्हा तो आणखी फरमुळला होता. पोरीसाठी गोविंदराव पोलीस ठाण्यावर गेला तेव्हा फौजदारानं त्याच्याशी बोलायचंही नाकारलं. हा कुठचा ने, ज्याची पोरगी पोलीस ठाण्यात चौकशीला ठेवली आहे, तिला तो भेटायला गेला तर त्याला का भेटू देऊ नये? गोविंदराव पाटलानं मग सरळच आवाज चढवला. त्याच्या आवाजानं फौजदार जरा हादरलाच. बोलला, हो मिस्टर, आवाज खाली आणा, नाहीतर तुमचा आवाज बंद करण्यासाठी मला नवा कायदा करावा लागेल. फौजदार आपल्या घरचा कायदा काढायचा भाषा बोलू लागला म्हणजे जरा अजबच बात होती. अहो, माई पोरगी चौकशीसाठी अटक केली आहे तुम्ही. कोण? ती सजनी? पक्की बदमाश आहे ती, फाशीला द्यायला पाहिजे. फौजदार मिशीचं टोक वळवीत बसला. फाशीला द्यायला पाहिजे? एवढं काय केलंय तिनं? तिनं कबुली दिली आहे. तिचं प्रेम त्या पैलवान गणावर आहे, पण गणाचं प्रेम होतं गुरुवाच्या मंदावर. मंदा गणाला नकार देत होती म्हणून त्यानं तिला रानात नेऊन बळजोरी केली. पैलवान गणाचे कपडे, मंदीची माळ, घटना घडली तिथं पडली होती, ती सजनीला सापडली. पैलवान गणाला वाचवण्यासाठी सजनी ते कपडे माळ नाहीशी करून पुरावा संपवणार होती, म्हणजे ती सरकारी कामात अडथळा आणणार होती. आम्हाला या प्रकरणात काहीच छडा लागणार नव्हता. फौजदाराचं ते सारंच बोलणं गोविंदरावला बनावट वाटलं. पैलवान गणाचं मंदावर प्रेम असणं शक्यच नाही. तो पैलवान कशाला गुरुवाच्या पोरीच्या भानगडीत पडेल? जो सजनीकडे पाहत नाही तो त्या गुरुवाच्या पोरीकडे कशाला पाहिल? गोविंदराव पाटील, दादा गुरुवाच्या मृत्यूला गणा कारणीभूत झाला म्हणून त्याला अटक करण्यासाठी पोलीस फिरतात. तुमच्या वाड्यावर 2 पोलिसांचा पहारा बसवलाय. आपण इकडे पोलीस ठाण्याकडे आलो आणि पोलीस पहारा तिकडे बसवला. आपल्यावर हा अविश्वासच. प्रथम त्याची कल्पना यांनी द्यायला पाहिजे होती. पैलवान गणा फरारी झालाय. त्याला तुम्ही वाड्यात लपवून ठेवण्याचा प्रयत्न केला तर तुमच्या हातापायात बेड्या पडतील. फौजदाराची सारी भाषाच और होती. त्या मंदाची तब्येत कशी आहे? गोविंदराव फौजदाराला बोलला. मी काय डॉक्टर आहे का मी त्या मंदाला तपासलंय? असं फौजदारानं अरेरावीनं बोलल्यावर त्या मूर्खाशी काय बोलणार होता गोविंदराव? त्या मंदाला भेटायला आपण जायला पाहिजे. ती जर बोलत असली तर तिला सारं विचारायला हवं. तीच काय ते खरं सांगेल. गोविंदराव तिथं असताना साहेबराव पाटील, पैलवान जिजा, मार्तंडाने बंड्या आले. साहेब, आमच्या माणसाने पैलवान गणा पकडलाय. पोलीस पाटील साहेबराव बोलला. कुठं सापडला तो? जांभळीच्या रानात वडाच्या झाडावर जाऊन बसला तर घुबडागत. जांभळीच्या रानातलं वडाचं झाड फार जुनं होतं. त्या झाडावर भूत, समंत, वेताळ राहतो म्हणून बोलवा होता, म्हणून त्या झाडाकडे कुणी जायला तयार नव्हतं. त्याच झाडावर पैलवान गणा आपला जीव मुठीत धरून बसला होता. त्याच्यावर मंदावर बळजोरी केल्याचा आरोप लावला गेला होता. उंबरगावच्या जत्रेसाठी तो देवीची काठी नाचवायला निघाला होता. त्याला काहीच कळलं नव्हतं की आपल्यावर असला हा घाणेरडा आरोप होईल. आपल्यामुळं म्हणतो दादा गुरव मेला, त्याच्या खुनाचाच आरोप आपल्यावर, म्हणजे आपणच खुनी की, म्हणजे हातापायात बेड्या. साहेब, त्याला चांगला दोन्ही पायात काढण्या घालून बांधून आणलाय. फार धडपडत होता, पण आमच्या माणसांनी त्याला चांगला चेपला बघा. विंचवानं कितीही नांगी वर केली तरी ती नांगी एकदा खच्ची केली की तो विंचू आपोआप गरिबावानी चालतो बघा. कारण का तर त्याला नांगी वर करून दंश आणता येत नाही बघा. पैलवान गणाला काढण्या लावून आणलं हे ऐकून गोविंदराव पाटलाच्या पोटात ढवळलं गेलं. एवढा बलदंड पैलवान, त्याला नक्की ह्या खोट्या प्रकरणात गुंतवलाय.
पैलवान गणा पोलीस ठाण्याच्या पटांगणात काढण्या लावून उभा केला. तेव्हा गोविंदराव पाटील त्याच्याजवळ जायला लागला तसा साहेबराव फौजदाराच्या कानाशी लागला. फौजदार, जपून, ह्या दोघांची गाठ होऊ देऊ नका. फौजदारानं हातातली छडी हवेत फिरवली. ओरडले, गोविंदराव, हा गणा खुनाच्या आणि बळजोरीच्या आरोपाखाली अटक केलाय. त्याला भेटता येणार नाही. पण मला त्याच्याकडनं खरं काय ते ऐकून घ्यायचंय. तुम्ही काय त्याचे वकील की काय? मी त्याचा वकील नाही, पण मी त्याला सोडवायला वकील देणार आहे. बोला. ते ऐकलं ना साहेबराव पैलवान जिजा, बंड्या, मार्तंड्या, पिऱ्या पैलवान गणाकडं आणि गोविंदरावाकडं पाहायला लागले. पैलवान गणाला हा वकील देणार म्हणजे त्याच्या बाजूनं लढणार आहे तो. तुमचा वकील काय बी करणार नाही. एवढा भक्कम पुरावा आमच्या पोलीस ठाण्याकडे आहे. फौजदार दात काढत बोलला. पण मला त्याला भेटायला 5 मिनिट द्या की. 2 मिनिटं मिळणार नाहीत. मग 5 मिनिटं कसली? तो गंभीर गुन्ह्याखाली पकडलाय. त्याला आता बंदोबस्तात पोलीस कोठडीत ठेवावं लागेल. पोलिसी इंगा दाखवून त्याच्याकडनं आणखी माहिती मिळवावी लागेल. पोलिसी इंग्यानं त्याच्याकडनं माहिती काढणार म्हणजे? पैलवानाला हे फौजदार त्याला बंद करून मारणार. त्याचं पैलवानी शरीर हे पट्ट्यानं फोडणार. त्याचा छळ करणार. फौजदार, पैलवान गणा ओरडला. फौजदारानं त्याच्याकडे पाहिलं. का रे, का गळा ताणतोस? जरा इकडे या. फौजदार आपल्या तांबड्या बुटाचा आवाज करीत गेला. त्याचे दोन्ही हात खिशात होते. त्याच्या मनात गुरमी होती. काय रे, बोल. फौजदार बोलला. मला कोणी पकडले हे बघितलं तुम्ही? म्हणजे? पोलीस मला पकडू शकतात, पण हे फुकट फौजदारीचे पोलीस हे कोण आहेत? त्यांचा काय अधिकार मला पकडायला? त्यांनी आमचं बक्षीस वाचवलं. म्हणजे? तू जर आज सापडला नसता तर उद्या तुझ्या नावाचं 5,000 रुपयाचं बक्षीस पकडण्यासाठी जाहीर करावं लागलं असतं. हे बक्षीस या लोकांनी वाचवलं. कायद्याला मदत करणं ही थोर देशसेवा आहे. पण मला पकडायचं कारण? ते कोर्ट सांगेल. म्हणजे? फौजदारानं साहेबराव पाटील, जिजा, बंड्या, मार्तंडा यांच्याकडे पाहून दात काढले. म्हणजे हा फौजदार ह्या चौथा गुन्हेगारांना सांगेल. नाही, नाही सहन होत हे. आपल्याला साहेबरावाच्या संप्या रामोशाच्या टोळीच्या माणसानं पकडले. त्यांनीच आपल्याला वडाच्या झाडावरनं खाली ओढून काढले. आपल्या दंडाला त्यांनी काढण्या घातल्या. इथं आपल्याला बळीच्या रेड्यागत ओढत आणले. आता फौजदार आपल्याला कायद्याच्या हाताराखाली ठार मारणार. आपल्यावर अन्याय करणार. हा पैलवानानं आपल्या अंगातलं सारं बळ एकवटलं आणि काढण्या बांधून आणलेल्या दोघा चौघांना त्यानं तसंच खेचलं. जोरदार अचका बसताच ते खाली कोसळले. दंडाचे दोर त्याने तसेच उडवले. फौजदारवर त्यानं डुक्करं मुसंडी मारली. समोर उभा असलेला फौजदार त्यानं उचलून सरळ वर अस्मानात उडवला होता. राप दिशी तो खाली थोबाडावर आपटला. तोंडात पुढच्या बाजूने बसवलेले त्याचे दात कुठं उडाले ते त्यालाही कळलं नाही. फौजदार त्यानं पुन्हा उचलला. तसाच वर फेकला. आता वर फेकताना तो आपल्या डोक्यावर उभा पडावा असाच टाकला होता. त्याच्या डोक्याचं टक्कल पोलीस ठाण्याच्या मैदानाच्या खडीवर चांगलंच रक्ताळून निघालं. पोलीस पाटील, साहेबराव, पैलवान जिजा, बंड्या, पिऱ्या, मार्तंडा तो सारा भयान प्रकार पाहत होते. पोलीस ठाण्यातल्या कोठडीतून सजनी हा प्रकार पाहत होती. तिला त्याचं ते बळ पाहून कोण अभिमान वाटला. 2-4 पोलीस पहारा सोडून आपल्या साहेबाला सोडवण्यासाठी आले. तसा पैलवान गणा गरजला. खबरदार पुढे आलात तर एकेकाची चामडी लोळवील. आपल्या साहेबांची जी अवस्था ह्या पैलवानाने केली आहे तीच आपली अवस्था हा करणार. साहेबापेक्षा उलट आपल्याला त्रास होणार. गणा. पोलीस कोठडीतून सजनीचा आवाज आला. गणानं त्या कोठडीकडे पाहिलं. मात्र तिनं हलवलेला हात त्यानं पाहिला. गोविंदराव पाटलानं दोघांची ती नजरभेट पाहिली. दोघांचं एकमेकांवर प्रेम बसलंय की काय? आपल्याला घर जावई असाच दणकट पैलवान पाहिजे. पण ह्यानं त्या मंदीवर केलेली बळजोरी, त्याचं काय? त्यात हा दादा गुरुवाच्या मृत्यूला कारणीभूत झालाय, त्याचं काय? पैलवान गणा सजनीच्या पोलीस कोठडीकडे जायला लागला. तोच पैलवान जिजा, मार्तंडानी बंड्यानं त्याच्यावर झेप घेतली. साहेबरावानंच त्या तिघांना इशारा दिला. त्यात 2-3 पोलीस होतेच. संप्या रामोशाच्या टोळीतले दोघे चौघे साऱ्यांनी पैलवान गणा वेढला. पैलवान गणा लाठीकाठी फिरवायला वस्ताद होता. त्याच्या हाती काही नव्हतं. सर्वजण त्याच्यावर तुटून पडणार हे साहजिकच होतं. 2 पोलिसांच्या हातातल्या काठ्या त्यानं आपल्या हाती शिताफीनं घेतल्या. मग काय,
दोन्ही हातात दांडपट्टे चढवून खेळ करावा किंवा 2 तलवारी घेऊन तुटून पडावं तसा गणा तुटून पडला होता. साहेबराव, जिजा, मार्तंडा, बंड्या, पिऱ्या, 2-3 पोलीस साऱ्यांवर त्यांनी दोन्ही हातातल्या काठ्या चालवल्या. त्याच्या काठ्या फिरवण्यात जोश होता, उत्साह होता. त्याच्या त्या काठ्यांचा तडाखा बसून साहेबराव तर डोकं धरूनच खाली बसला. त्याच्या डाव्या कानाच्या वर चांगलीच जखम होऊन रक्त उसळलं होतं. जिजाच्या हनुवटीवर फटका बसून तो रक्ताची धार पाहतच राहिला. मार्तंडानं बंड्या तर मागच पळाली. संप्या रामोशाच्या टोळीतले दरोडेखोरच काय ते त्याला चुकवण्याचा प्रयत्न करीत होते, पण त्यात धडपडत खाली पडत होते. गोविंदराव ते दृश्य पाहत होता. पैलवान गणाची ती अचाट ताकद. तो कुठं शिकला ही दोन्ही काठ्या हातात घेऊन लढण्याची किमया? हवालदारांना वाटलं जर आपण मोर्चाच्या गर्दीत लोकात सापडलो तर ह्या पद्धतीच्या काठी हल्ल्यानं आपण कितीतरी जखमी करू. फौजदार रक्तानं माखला होता. त्याच्याही अंगावर गणानं 2 काठ्या ओढल्याच. त्याला आता कसं बसं उभं राहता येणंही कठीण होतं. सजनी, गणानं दोन्ही काठ्या उंच करून आपण कसा पराक्रम केला ते तिला दाखवलं. गणा, तिनं त्याला ओरडून शाबासकी दिली होती. पैलवान गणा मग तसाच मागं झाला. हातात दोन्ही काट्या घेऊन तसाच सुसाट सुटला. फौजदार घाईनं उठला. ह्याला सरळ गोळीबाराच्या वर्षावातच ठार मारायचं. तो पोलीस ठाण्यातच गेला. त्यानं ड्रायव्हरला हाक दिली. फौजदारानं आपल्या कमरेला पिस्तूल लावलं. 5-6 जणांना शस्त्र घ्यायला त्यांनी फरमावलं. सारे जीपमध्ये बसून निघाले. धाड धाड फौजदारानं संतापानं हवेत गोळ्या झाडल्या. फौजदाराचे कपडे रक्तानं माखलेले होते. त्याला त्याची पर्वा नव्हती. त्याला सरळ पैलवान गणाला स्वसंरक्षणाच्या नावाखाली उडवायचं होतं. जीपमध्ये पोलीस पाटील साहेबराव पण बसला. त्याचवेळी साऱ्या रानभर घोडदौडीच्या टापा वाजल्या. कोण हे? फौजदारानं पोलीस पाटील साहेबरावाला तसं विचारलं. संप्या रामोशाची टोळी नव्हती ही. टोळी होती धर्म्या ठाकराची. सारी टोळी घोड्यावर स्वार होती. त्यांच्या पण हाती बंदुका. गणा गणा साऱ्या आसमानात त्याच्या नावाचा आवाज धर्म्या ठाकरानं केला. फौजदारानं ड्रायव्हरला गाडीला ब्रेक लावायला सांगितलं. गाडी गचके खातच थांबली. धाड धाड आवाज झाला. जीपचे पुढचे दोन्ही टायर फाट दिशी फुटले होते. घात! साहेबराव पाटील फौजदाराला ओरडला. म्हणजे? संप्या रामोशाच्या टोळीनं पैलवान गणाला काढण्या लावून पकडल्याची बातमी त्यांच्यापर्यंत पोचली होती. धर्म्यानं लगेच त्याची सुटका करण्यासाठी आपली टोळी तयार केली होती. पैलवान गणानं आपली सुटका कधीच केली असती. फौजदार, धर्म्यानं आरोळी ठोकली. त्या आवाजानं फौजदार कापला. धर्म्याच्या त्या आवाजाची त्याला जरब होती. तो तसाच ड्रायव्हरला बोलला, गाडी फिरव. पोलीस गाडीचे पुढचे दोन्ही टायर फुटले होते. गाडी पळवायची कशी? ड्रायव्हर बोलला. साहेब, टायर गेलेत पुढचे. मग काय, तू असा मरणार आहेस? फौजदार मरणाची भाषा करायला लागला न सनसनत गोळी आली. त्याच्या गळ्याजवळ लागून ती तशीच आरपार झाली. फौजदार पडला होता. साहेबराव पाटील थरकला. आता आपली तर पाळी येत नाही. बापरे! फौजदार पडताच गाडीतले पोलीस तसेच हत्यार घेऊन गाडी बाहेर आले. पण त्यांनी बंदुकीला हात घालण्याआधीच त्यांच्यावर घोडे घातले गेले होते. त्यांच्या हातातल्या बंदुका हिसकावून घेतल्या गेल्या होत्या. घोड्यांच्या टापाखाली पोलीस चिरडले गेले. साहेबराव पाटील जीपखाली घुसला. धर्म्याचा आवाज घुमला. साहेबराव, जिंदा हाती ये, नाही तर तुझा मुर्दा फरफटत नेऊ बाहेर. मग गावाला नवा पोलीस पाटील पाहिजे. गोविंदराव पाटील. काय? पण साहेबराव दिसेना. तसा धर्म्या ओरडला. जीपवर जळता फलिता टाका. पेटता बोळा जीपच्या टायरवर टाकला. धडाधड गाडी चांगलीच पेटायला लागली. गाडीखाली पालथा पडलेला साहेबराव पाटील जंगलाच्या आगीत भाजायला लागलेल्या सर्पागत सरपटत गाडीत खालनं बाहेर आला. तसा साहेबराव पाटील उचलला गेला आणि पेटत्या जीपवर फेकला गेला. धर्म्या ठाकरानं मग इशारा केला. सारी टोळी तशीच जंगल रोखानं गेली. त्यांच्या टोळीत एका नव्या दरोडेखोराची भर पडली होती, पैलवान गणाची. सारे पोलीस पळतच पोलीस ठाण्याकडे आले. तिथं जमादार दुसऱ्या गावाहून बंदोबस्त करून आला होता. पोलिसांनी त्याला फौजदार उडवल्याची बातमी देताच तो थरथर कापायलाच लागला. त्यालाच आता फौजदाराच्या प्रेताचा पंचनामा करावा लागणार होता. त्यात पोलीस पाटील साहेबरावाच्या जळक्या प्रेताची भर पडली. आपण तिथं पोलीस घेऊन गेलो ना अचानक धर्म्याच्या टोळीनं आपल्यावर हल्ला केला तर? जमादारनं
फौजदाराच्या मरणाची बातमी जिल्ह्यापर्यंत कळवली. DSP ऑफिस त्या बातमीनं चक्रावलं. फौजदाराचा दिवसाढवळ्या गोळ्या घालून खून, पोलीस पाटलाला पोलीस गाडीच्या आगीत जिवंत जाळणं. असं असेल तर लोकांच्या मनात दरोडखोरांच्या टोळीविषयी दहशत निर्माण होईल. पोलीस अशा टोळ्यांचा बंदोबस्त करूच शकत नाही म्हणून समज निर्माण होईल. तेव्हा त्या जागी लोकमताची नाडी ओळखणारा आणि आपल्या खात्याविषयी प्रेम निर्माण करणारा कर्तव्यदक्ष अधिकारी तेथे पाठवायला हवा. DSPने ताबडतोब पोलीस पदक मिळवणारा फौजदार जयसिंग पवार तेथे पाठवला. पहिल्या फौजदाराची कारकीर्द संपली. दुसऱ्या फौजदार जयसिंग पवारची कारकीर्द सुरू झाली. मंदा गुरव प्रकरणाची नव्या फौजदारानं नव्यानं चौकशी सुरू केली. मंदा गुरव तालुक्याच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होती. ती अजूनही बेशुद्धच होती. तिच्या ओठांवर नुसतं गणा गणा हा शब्द होता. तो गणा कोण ह्याची चौकशी केली. नव्या फौजदाराला चौकशीसाठी मग गोविंदराव पाटलाच्या वाड्यात जावं लागलं. नवा फौजदार पहिल्या फौजदारासारखा उद्धट असेल तर आपण त्याला सरळ उडवून लावायचं असं ठरलं. गोविंदराव पाटील आपणच का? ते जर तुम्ही असाल तर नमस्कार. फौजदारानं नम्रपणाने हात जोडला. यावं फौजदार साहेब, तुम्हाला हवा असलेला गोविंदराव पाटील मीच. नमस्कार. गोविंदराव पाटलाला नवा फौजदार तर उमदा वाटला म्हणून त्याला नमस्कार केला. त्याला आपल्या बैठकीवर बसायला सांगितलं. फौजदारानं आपल्या पायातले बूट काढले आणि नंतर आपल्या पायातले मोजे काढायला लागला तर गोविंदराव बोलला, साहेब मोजे असू द्या. तसं नाही पाटील, तुमच्या बैठकीचा मान राखायलाच हवा. बैठकीचा मान म्हणजे तुमचा मान. पायात मोजे पण न ठेवताच फौजदार बैठकीच्या गादीवर बसला. फौजदारानं मग विषयालाच हात घातला. फौजदार, तुम्हाला सर्व माहिती मिळेल, पण पहिलं पाणी घ्या, मसाला दूध घ्या, मग मीच तुम्हाला मुद्द्याची संपूर्ण माहिती सांगतो. पाटलानं सजनीला आवाज दिला. ती पाण्याचं तांब्या भांडं घेऊन आली. फौजदारानं तिला संपूर्ण पाहिलं. पाटलाच्या सजनीला पाहून नवा फौजदार चकितच झाला. एवढं देखणं सौंदर्य, चेहऱ्यावरून त्यात शालीनपणाही किती. साहेब, ही माझी एकुलती एक कन्या सजनी. सजनीनं खाली वाकूनच फौजदाराकडे पाहिलं. त्याला नमस्कार केला. फौजदारानं तिला ओठातनं पुटपुटत नमस्कार म्हटलं. या माझ्या मुलीला त्या मंदा प्रकरणात जुन्या फौजदारानं गुंतवले. हो, तिला त्यानं पोलीस कोठडीत पण बंद केलं होतं. नव्या फौजदाराला नवचल वाटलं. एवढी देखणी न नाजूक तरुणी मंदा बळजोरी प्रकरणात पोलीस कोठडीत? कारण? काय कारण? हिचा काय संबंध मंदा प्रकरणात? हिच्यावर त्या जुन्या फौजदाराची नजर तर नसेल? ही मिळावी, निदान पोलीस कोठडीत तरी हिच्याशी अतिप्रसंग करावा म्हणून तर बंद केलं नसेल. कारण एकच, ती मंदा हिची मैत्रीण होती. मैत्रीण असली म्हणून काय अटक? मंदा बळजोरी प्रकरणात ज्या पैलवान गणाचं नाव गोवलं जातंय त्या गणावर हिचं प्रेम आहे. ह्याचा जावई शोध त्या फौजदाराला लागला होता. सरपंचाला म्हण त्या गणाची कपड्याची पिशवी सापडली ती. त्या पिशवीत मंदाच्या गळ्यातल्या माळेचे मणी आणि पैलवान गणाचे कुस्तीचे कपडे सापडले. कुस्तीचे कपडे म्हणजे? हेच लंगोट न काचा. फौजदारानं चोरून सजनीकडे पाहिलं. तिनं आपली जीभ चावली होती. त्या पैलवान जिजाचं आणि सरपंचाचं कारस्थान. त्यात मुख्य कट प्रमुख पोलीस पाटील साहेबराव पाटील. पोलीस पाटील साहेबराव पाटील तुमचे कोण? त्यांचंही आडनाव पाटील आणि तुमचंही आडनाव पाटील. माझा चुलत भाऊ आहे तो. त्यानं माझ्या वडिलांची हत्या केली. वडिलोपार्जित इस्टेट त्यानं कागदात गडबड करून बळकावली. त्याच्याकडे 100 एकर जमीन, जंगलपट्टी आहे. माझ्याकडे फक्त 25 एकर जमीन. प्रांत साहेबांकडे आमचं हे इस्टेट प्रकरण चालले. त्यांनी आम्हा दोघांना सामोपचाराने घडावा म्हणून एकत्रितपणे बोलावलं होतं. माझ्या वडिलांना मारण्यासाठी साहेबराव पाटलांनी संप्या रामोशाला सुपारी दिली होती. त्यात पैलवान जिजा पण होता. म्हणजे ह्या गावात साहेबराव पाटलाची हुकूमत चालत होती. पैलवान जिजानं त्याचे जोडीदार, संप्या रामोशाची दरोडेखोरांची टोळी, ह्या साऱ्यांना साहेबराव पोसत होते. खरी गोष्ट? होय. त्यात पैलवान जिजाला गावात शिरजोर होऊ द्यायचं नाही, म्हणजे साहेबराव पाटलाचं प्रस्थ माजू द्यायचं नाही म्हणून मी पैलवान गणाला जवळ ठेवलं. गावच्या जत्रेत पैलवान जिजाला गणा भारी पडला. म्हणजे हा गणा जर या गावात मायाजवळ राहिला आहे तर मायेनं गणाचं महत्त्व वाढेल.
मग मीही माई गेलेली इस्टेट मिळवण्याचा प्रयत्न करेन. यासाठी त्या साहेबरावानं सरपंचालाही जवळ केलं. या साऱ्यांनी पैलवान गणाला त्या मंदा प्रकरणात अडकवले. फौजदार जयसिंग पवारच्या डोक्यात सारं प्रकरण आलं. सजनीनं ठेवलेला मसाला दुधाचा ग्लास त्यानं तोंडाला